हनुमानजींना आपण संकटनाशक म्हणतो. आपल्या आयुष्यातील कितीही मोठे संकट असले तरी हनुमानजीच्या भक्तीने त्यावर आपण विजय मिळवू शकतो. हनुमानजी भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात असे म्हटले जाते. त्यामुळे शनिवारी विशेष हनुमानजीची पूजा केली जाते. त्यात श्रावणातील शनिवार हा तर खास मानला जातो. या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा. तसेच भगवान नृसिंहाची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचे जेवण द्यावे. यामुळे इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान पूजेमुळे शत्रूवर विजय मिळतो. तसेच दुःख, रोग, पीडा दूर होतात. श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने सगळे आजार बरे होतात. शारीरिक आणि मानसिक ताकद वाढते. हनुमानजीच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात. ठरलेली कामे पूर्ण होतात. बुद्धी आणि संपत्ती वाढते. शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मानसन्मान मिळतो. श्रावणातल्या शनिवारी हनुमान पूजेचे महत्त्व. भगवान शिवाचे रुद्र अवतार हनुमानजी आहेत. त्यामुळे श्रावणात हनुमानजीची पूजा केल्याने फळ महादेव देतात असे बोलले जाते. तसेच भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. भगवान शंकरानेच शनिदेवाला न्यायाधीश बनवले. त्यामुळे शनिदेव माणसांना त्याच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणून श्रावण महिन्यात जो कोणी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करतो त्याला चांगले फळ मिळते असे मानतात. भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्रावतार हनुमान यांची पूजा केल्याने शनिदेवांच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते. श्रावणातल्या शनिवारी कशी करावी हनुमान व शनी पूजा? शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनीला तेल अर्पण करावे. शनिदेवाला तेल अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे. तेल हे शनिदेवाला प्रिय आहे असे मानले जाते. तेलामुळे शनिदेवाची नकारात्मक ऊर्जा कमी होते असे म्हणतात. हनुमानजींना प्रार्थना करून शनिवारी हनुमान चालीसा म्हणणे खूप फायद्याचे आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने आत्मविश्वास वाढतो आणि भीती कमी होते. तसेच बजरंगबलीची कृपा मिळते. श्रावणातल्या शनिवारी नृसिंह देवाची पूजा केल्याने देखील घरात सुख शांती नांदते. नृसिंह हे विष्णूचे रूप आहे. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात असे म्हणतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी टाळायला हव्यात. आचरण शुद्ध असावे. आहार सात्विक असावा. गरीब लोकांना त्रास देऊ नये आणि प्राण्यांना मारू नये. मांसाहार व मद्यपान करू नये. पवित्र मनाने भक्ती करावी तरच हनुमानजीची कृपा होते.